अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधीच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. त्यावेळी महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली होती, त्यामध्ये 33 कॅबिनेट तर 6 राज्यमंत्र्यांचा समावेश होता. मात्र खाते वाटप जाहीर करण्यात आलं नव्हतं. अखेर आता खाते वाटप जाहीर झालं आहे. गृहमंत्रालय हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहणार आहे. तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास व गृहनिर्माण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस गृह, एकनाथ शिंदे नगरविकास, गृहनिर्माण, चंद्रशेखर बावनकुळे महसूल, हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण, चंद्रकांत पाटील उच्च व तंत्रशिक्षण संसदीय कामकाज मंत्री, गणेश नाईक वन मंत्री, राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा, पंकजा मुंडे पर्यावरण व वातावरण बदल पशुसंवर्धन, उदय सामंत उद्योग व मराठी भाषा, गुलाबराव पाटील पाणी पुरवठा, दादा भुसे शालेय शिक्षण, गिरीश महाजन जलसंधारण विदर्भ, तापी, कोकण विकास आपत्ती व्यवस्थापन, संजय राठोड मृद व जलसंधारण, धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, मंगल प्रभात लोढा कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन, जयकुमार रावल विपणन, शिष्टाचार, अतुल सावे ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नूतनीकरण, अशोक उईके आदिवासी विकास मंत्रालय, आशिष शेलार माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक, शंभूराज देसाई पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय, माणिकराव कोकाटे कृषी, दत्तात्रय भरणे क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, जयकुमार गोरे ग्रामविकास पंचायत राज, नरहरी झिरवाळ अन्न व औषध प्रशासन, संजय सावकारे कापड, संजय शिरसाट सामाजिक न्याय, प्रताप सरनाईक वाहतूक, भरत गोगावले रोजगार हमी फलोत्पादन, मकरंद पाटील मदत व पुनर्वसन, नितेश राणे मत्स्य आणि बंदरे, आकाश फुंडकर कामगार, बाबासाहेब पाटील सहकार, प्रकाश आंबेडकर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, राज्यमंत्री स्टेट मिनिस्टर्स, माधुरी मिसाळ सामाजिक न्याय अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय वैद्यकीय शिक्षण, आशिष जयस्वाल अर्थ आणि नियोजन विधी व न्याय, मेघना बोर्डीकर सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण पाणी पुरवठा, इंद्रनील नाईक उच्च आणि तंत्र शिक्षण आदिवासी विकास आणि पर्यटन, योगेश कदम गृहराज्य शहर, पंकज भोयर गृहनिर्माण.